ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढच्या वर्षी आवर्जून या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आवाज ऐकायला मिळाला. या आपण बंटीजी जाधव सर यांचाही विशेष सन्मान करतो आहोत. पंच बंटी जाधव सर या आपलाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. बंटीजी जाधव सर यांना विनंती करूयात की आपण या आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. बंटीजी जाधव सर यांचाही विशेष सन्मान करण्यात येईल. या आपण प्रदीप नैनीत अर्थात डॉन टेनिस क्रिकेटचे डॉन आणि प्रदीप न्यायनीत यांचा विशेष सन्मान करतो आहोत. तथा सिब्बान शेख यांनाही विनंती करेन. निमोन एक्सप्रेस सिब्बान शेख आपण देखील या प्रदीप नैनी डॉन यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. प्रदीप न्यायनीत पोलीस दलामध्ये पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे तथा अनेक खेळाडूंना घडवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा राहिला प्रदीपजी न्यायनीत यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सिब्बान शेख आपण देखील या सिब्बान. तदनंतर ऋषीजी झोरे सर अर्थात यष्टिरक्षक म्हणून ज्यांना आपण सातत्याने हमराज मृत्युंजय संघाचे सर्वे सर्वा ऋषीजी झोरे सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. रुपेजी सकपा साहेब अर्थात सिद्धेजी शेठ साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येतोय. अशा एका अवलियाचा सन्मान आपण यापुढे करणार आहोत ज्यांनी सातत्याने आपल्या गोलंदाजीने भरधाव वेगाने गोलंदाजी ज्यांची पाहायला मिळते आणि अर्थात नाशिक जिल्ह्यामधून येत असताना निमोण गावचे सुपुत्र 40+ खेळाडू असून देखील आज तागत हे नाणं खणखणीत वाजतंय. सिब्बान शेख यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. गोव्याची स्पर्धा आजही आठवते. गोलंदाजीच्या जोरावरती प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मागील 1 ते 2 वर्ष मागे जाऊन जर का आपण पाहिलं तर या सिब्बान शेखचं गोलंदाजीचा वेग हा प्रचंड पाहायला मिळाला. या बंटीजी जाधव सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट पंच 3 रात्रीमध्ये जे मात्र पाहायला मिळाले. बंटीजी जाधव सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देणं राहून गेलं होतं. या आपण वासिकला या इन्व्हाइट करतो आहोत. सेमीफायनल जो मात्र मॅन ऑफ द मॅच अर्थात 9 चेंडू 31 धावा आणि 1 विकेट घेणारा वासिक शेख सेमीफायनल. मी विजयजी तळेकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते वासिक शेख याला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन इथे सन्मानित करावं. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आणि तदनंतर या आपण पुढील आवाज ऐकूयात निलेश पवार सर यांचा. तर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देतो विजयजी तळेकर यांच्या शुभ हस्ते. वासिक शेख यांना अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 4 विकेट घेतल्या 7 रन खर्च केल्या 2 षटकामध्ये सनी कसबे ठरलाय या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी निलेश मापदी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार द्यायचा आहे. निलेश मापदी SK लाईव्ह इव्हेंटचे सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते आपण फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देतोय सनी कसबे या खेळाडूला ज्याने 4 विकेट घेतल्या 7 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या. तो ठरलाय अंकुश पाटील युवा मंच या संघाचा गोलंदाज. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण सनी कसबे यांना देतोय. अगदी आमच्या गावामधून येतात आणि धाराशिव जिल्ह्यातून येत असताना पुण्यामध्ये स्थायिक असतात आणि सनी कसबे यांना हा पुरस्कार 4 विकेट घेतल्यात 7 धावा केवळ खर्च केल्या आणि माझ्या गावाले देखील आहेत. वेल बॉलिंग सनी कसबे. तर सिद्धेश शेट्टी युवा मंच यांच्या माध्यमातून आज ओपन गटातील 8 संघ खेळले त्यापैकी प्रथम क्रमांक पटकावला अंकुश पाटील युवा मंच या टीमनं आणि उपविजेता संघ राहिला तो म्हणजे योगेश सरकार कापडे हा संघ उपविजेता आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर हे पुरस्कार देखील आपण देतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय अंकुश पाटील देखील संदीप कदम यांचे अगदी जवळचे मित्र आहेत
त्यांचा संघ आपण पाहिला आणि योगेश सरकार देखील आपल्या पोलादपूर तालुक्यातील कापडे गावचे आणि गणेश्वर गावचे यांचा संघ आज उपविजेता पदावर राहिला. विजय तळेकर यांच्या जवळचे मित्र योगेश पवार. उद्याच्या दिवसामध्ये पीटीपीएलचे 4 संघ खेळणार आहेत. एका बाजूला सुरोज सोनावणेचा संघ, एका बाजूला कल्पेश मोहितेचा संघ, एका बाजूला हेमंत उदेकर यांचा संघ आणि चौथा संघ योगेश शेलार. असे 4 कर्णधार उद्या मातब्बर आणि 4 संघ मातब्बर उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. सर्वांचं लक्ष आहे, पोलादपूर तालुक्याचं अख्खं लक्ष आहे या उद्याच्या 4 मॅच वरती, या 4 टीम वरती. कारण 4ही संघ मजबूत आहे, 4ही कर्णधार मजबूत आणि 4ही संघांचे संघ मालक अगदी मजबूत आहेत आणि मॅनेजर देखील तेवढेच, प्रशिक्षक देखील, खेळाडू देखील. उद्याचा दिवस कुणी उद्याचा दिवस सर्वांनी उपस्थित राहा, कारण सर्वात महत्वाचा दिवस उद्याचा आहे. उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. पीटीपीएलच्या आपल्या या 8 दिवसामधील उद्याचा दिवस, उद्याच्या डी ग्रुप सर्वात महत्वाचा असणार आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4. डी ग्रुप म्हणजे डेंजर ग्रुप. उद्या सिद्धेश शेट यांना देखील इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. लक्षा किंग या टीम मध्ये उद्या फुल फॉर्म मध्ये असणार आहेत आमचे सिद्धेश शेट साहेब. परंतु सिद्धेश शेठ साहेब ही संकल्पना चांगली होती. 8 टीम ओपनच्या घेतल्या, प्रतिसाद प्रत्येक प्रेक्षकांचा लाभला या स्पर्धेला. पुढच्या वर्षी नक्कीच ही स्पर्धा 2 लाख रुपये पारितोषिक असणारी आपण घेऊन येतोय. या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्येच ओपन गटातील संघ असणार आहेत, 16 संघ असणार आहेत. परंतु पीटीपीएल च्या या 4थ्या पर्वामध्ये संघ मालकाला, विजेते संघ मालकाला 1.5 तोळ्याची चैन या स्पर्धेत दिली जाणार या वर्षी. पुढच्या वर्षी 5वं पर्व 4 व्हीलर कार देखील दिली जाते. आणखीन घोषणा बाकी आहेत. थोड्याच वेळात आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण देतोय. मी प्रणव पालकर आणि रोहित जांभळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते, जांभळेकर या, रोहित जांभळेकर आणि प्रणव पालकर या आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देतोय. संघ आहे अंकुश पाटील युवा मंच, खेळाडू आहे वासिक शेख. या वासिक अगदी चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. 3 मॅच मध्ये तब्बल 56 धावांची खेळी वासिक शेखची पाहायला मिळाली. तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अगदी ज्या ज्या वेळेला वासिकला आपण पाहतो त्या त्या वेळेला त्याची बॅटिंग, त्याची बॉलिंग नेहमीच पाहण्याजोगी असते आणि या स्पर्धेत देखील त्याने अगदी 56 धावांची खेळी केली. त्यांना वासिकला दिला जातोय बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार. चांगली बॅटिंग वासिक. पुढचा पुरस्कार असणारे मी विनंती करेल दत्ता मोरे आणि विजय दळवी या आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर, ज्याने 8 विकेट घेतल्या या स्पर्धेमध्ये, मयूर मसाळ हा खेळाडू ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. या आपण योगेश सरकार कापडे या टीम मधील खेळाडू आहे. 8 विकेट ज्यांनी या स्पर्धेमध्ये घेतल्या. मयूर मसाळ, ओमकार घाडगे आपण देखील यावरती. मयूर मसाळ याला दिला जातोय उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार. दत्ता मोरे अर्थात डी मोरे आणि विजय दळवी यांच्या शुभ हस्ते. हेमंत आपण देखील वरती या. आपले सिद्धेशी टिवामन तसेच यंगस्टर परिवार जे आहेत त्या उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण देतोय. तसेच अंतिम उपविजेता संघ मी स्वप्नील चोरगे, रुपेश सकपाळ यांना विनंती करेल की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. संपूर्ण संघ या ठिकाणी यायचा आहे. अंतिम उपविजेता संघ मालक आपण देखील यायचे या. स्वप्नील चोरगे आणि रुपेश सकपाळ आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. अंतिम उपविजेता या स्पर्धेचा
संघ आहे योगेश सरकार कापडे, योगेश पवार यांचा संघ. या सर्वांनी यायचंय, संपूर्ण संघ या ठिकाणी येईल. योगेश पवार आपण देखील या संघ मालक ज्यांनी संघ पुरस्कृत केला होता या स्पर्धेमध्ये. सिद्धेश्वर युवा मंच आयोजित असणारा हा ओपन गटातील दिवस जो आपल्याला पाहायला मिळेल, त्यातील अंतिम उपविजेता या सर्वांनी या. डॉन आणि संघ मालक आपण वरती या. प्रदीप नैनित आणि संघ मालक आपण वरती या. बाकी खेळाडू खाली असतील. अंतिम उपविजेता या स्पर्धेचा योगेश सरकार कापडे, किनेश्वर, स्वप्नील चोरगे आणि रुपेश सकपाळ यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दिली जाते. योगेश सरकार कापडे किनेश्वर या संघाला हा अंतिम उपविजेता अवॉर्ड या ठिकाणी देतोय. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पुण्यातील सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांचा खेळ या पोलादपूर तालुक्यामध्ये आज पाहायला मिळाला. या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण देतोय. सिद्धेश शेठ आणि ओमकार घाडगे या आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण देतोय. एक स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. तर या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय ज्याने या आजच्या दिवसामध्ये हॅट्रिकची देखील नोंद केली आणि अगदी चांगली गोलंदाजी केली. सनी कसबे ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या सनी कसबे. सनी कसबे या आपण मालिकावीर हा पुरस्कार त्यांना दिला जातोय. सिद्धेश शेठ साहेबांनी ओमकार घाडगे यांच्या शुभ हस्ते स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी जी दिली जाते. अगदी चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये सनी कसबेने केली. एका मॅच मध्ये 4 विकेट तसेच हॅट्रिक देखील त्याची पाहायला मिळाली. सनी कसबे यांना मालिकावीर हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करतोय. एक स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. तर या नंतर अंतिम विजेता संघ मी संदीप कदम सर आणि सिद्धेश शेठ आणि सर्व सिद्धेश शेठ युवा मंच या आपण सर्वांच्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देतोय आपण. या सर्व सिद्धेश शेठ युवा मंच संपूर्ण या आणि संदीप कदम या आपण सर्वांनी या. अंतिम विजेता रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक असा करंडक आपण देतोय. सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यामधील विजेता संघ अंकुश पाटील युवा मंच किंजळघर हा संघ ठरलाय. या स्पर्धेतील विजेता या अंकुश पाटील युवा मंच किंजळघर, ऋषी जोरी आणि कंपनी, अंकुश पाटील आणि कंपनी या आपण अंतिम विजेता. बाकी असे समोरून या, दत्ता पवार या. या खालून या सर्व या साइड कुण्या. सर्व संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल होते. अंतिम विजेता अंकुश पाटील युवा अंतिम विजेता संघ अंकुश पाटील युवा मंच किंजळघर ठरला. या स्पर्धेचा विजेता संघ पुण्यावरून दाखल झालेला हा संघ अंकुश पाटील साहेबांचा संघ जो आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये जो विजेता राहिला या स्पर्धेचा सिद्धेश शेठ युवा मंच आयोजित असणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ अंकुश पाटील युवा मंच किंजळघर, संदीप कदम आणि संपूर्ण सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या शुभ हस्ते दिला जातो हा अंतिम विजेता अवॉर्ड. अंतिम विजेता पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय संपूर्ण टीमला. अगदी चांगला खेळ या टीमचा पाहायला मिळाला आणि अंतिम विजेतेपद त्यांनी पटकावलं या वर्षीच आणि या
या पोलादपूर तालुक्यामध्ये प्रथमच येत असताना अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला आणि प्रथम क्रमांक अंतिम विजेता संघ राहिलाय अंकुश पाटील युवा मंच अर्थातच हमराज मृत्युंजय पुणे हा संघ या स्पर्धेचा विजेता राहिलाय. धन्यवाद. अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आजचा दिवस या ठिकाणी संपला असं आम्ही जाहीर करतो. लाईट्स वाले कृपया बंद करून